नीट पेपर फुटी प्रकरणी आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरचा चौथा डॉक्टर आहे सीबीआयच्या रडारवर आहे. दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील या डॉक्टरांची सीबीआयकडून आता जोरदार कसून चौकशी सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणातील लातूरमधील हा चौथा डॉक्टर असल्याची माहिती समजते. तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये या डॉक्टरनं नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय सीबीआयला आला आहे. त्यावरून आता या डॉक्टरची कसून चौकशी सध्या सुरू आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर शहरामध्ये पुन्हा एकदा सीबीआयचं पथक जे आहे ते ॲक्शन मोडवर आलेलं दिसतंय. सकाळी डॉक्टर देशमुख यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सखोल चौकशी केल्यानंतर आणि तिथून काही कागदपत्र हस्तगत केल्याच्या नंतर आता हे पथक पोहोचलंय लातूरच्या स्वामी हॉस्पिटलमध्ये. हेच ते पथक आहे. याच वाहनातून ते पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. लातूर शहरातल्या जिल्हा परिषदेच्या समोरचं जे हॉस्पिटल आहे, जे स्वामी हॉस्पिटल आहे, बालरोग तज्ज्ञ आहे डॉक्टर विनोद स्वामी, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हे पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे. चौकशी या ठिकाणी त्या स्वामींशी या ठिकाणी हे पथक करत असून कुठे ना कुठे पेपर लीक प्रकरणामध्ये या डॉक्टर स्वामींचा पेपर खरेदी केल्याचा संशय जो आहे तो सीबीआयला आहे आणि त्या संशयाची सुईच्या आधारे सीबीआयनं आता डॉक्टर स्वामी यांची गेल्या अर्ध्या तासापासून जी आहे चौकशी सुरू केलेली आहे. आणि एकंदरीतच पाहता काल डॉक्टर शिरुरे, त्यानंतर डॉक्टर प्रवीण कुलकर्णी यांच्या चौकशीच्या नंतर त्या ठिकाणाहून कागदपत्र, मोबाईल डेटा, मेमरी कार्ड हे सगळं हस्तगत केल्यानंतर आज पुन्हा एकदा हे पथक जे आहे ते डॉक्टर देशमुख यांच्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी चौकशीसाठी गेलं होतं. त्या ठिकाणी तब्बल 1.5 ते 2 तास त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आता जर पाहायला गेलं तर डॉक्टर स्वामी यांच्या या रुग्णालयामध्ये, बाल रुग्णालयामध्ये जे आहे ते पथक पोहोचलेलं आहे आणि जवळपास गेल्या अर्ध्या तासापासून जे आहे हे पथक या ठिकाणी डॉक्टर विनोद स्वामी यांची जी आहे ती चौकशी या ठिकाणी करत आहे. आणि एकंदरीतच परिस्थिती पाहता या कालपासून जे आहे ते डॉक्टरांच्या निवासस्थानी आणि हॉस्पिटलवरती जे चौकशी सत्र आहे ते सुरू आहे. आणि आता आजच्या दिवसभरामध्ये आणि उद्या कोणत्या नेमक्या डॉक्टरांच्या चौकशा आणखी होणार हे पाहणं आता गरजेचं बनलं आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.